तर नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, तुम्हाला पण तुमचा एक व्यवसाय सुरू करायचा आहे, परंतु तुमच्याकडे पुरेसा असा पैसा नाही व्यवसाय सुरू करण्यासाठी. तर खास तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारने तरुण उद्योजकांसाठी व्हिजन लोन स्कीम ही महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे. ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचा दुकान सुरू करायचं आहे, नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला इथे 1,00,000 रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज इथे उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला जर त्वरित अर्ज करायचा असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारतील तरुण उद्योजकांना वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा महत्त्वाची योजना आहे ती सुरू केलेली आहे. ज्या योजनेअंतर्गत तरुणांना त्यांचं दुकान सुरू करायचं आहे, त्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे, याच्यासाठी 1,00,000 रुपयापर्यंत बिनव्याजी म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्याज या 1,00,000वर त्यांना द्यायचं नाहीये. 1,00,000 रुपये त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ते दिले जाणार आहे. तर या योजनेसाठी अर्ज कुठे करावे लागेल, पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन करायला विसरू नका. चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची एक महत्वाकांक्षी योजना म्हणजेच व्हीजेएनटी लोन स्कीम ही योजना वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत समाविष्ट असून तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी 1,00,000 रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. योजनेची थोडक्यात माहिती आपण व्हिडिओच्या समोर आता पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने ही महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेचं नाव वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना अशा प्रकारे असणार आहे, कारण की या योजनेची संपूर्ण माहिती वसंतराव नाईक महामंडळ यामार्फत केली जाणार आहे. तर तरुणांना व्यवसाय करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. शासनाव्यतिरिक्त विविध महामंडळांकडून सुद्धा तरुणांना दुकान व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसाय करण्यासाठी 1,00,000 रुपये बिनव्याजी कर्ज इथे देण्यात येते. ही योजना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येते. वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत इच्छुक व पात्र नागरिकांना 32 ते 37 प्रकारच्या विविध व्यवसायासाठी इथे 1,00,000 रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज इथे उपलब्ध करून दिलं जातं. महामंडळामार्फतच्या या कर्जाची मर्यादा पूर्वी 25,000 रुपये होती, परंतु आता यामध्ये काळाच्या गरजेनुसार वाढ करण्यात आलेली आहे. आता ती मर्यादा 1,00,000 रुपये इथे करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा संपूर्ण शासन निर्णय पण महाराष्ट्र सरकारने ते जाहीर केलेला आहे. त्याची GRची लिमिट अशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता. यानंतर आता या योजनेचे काय उद्दिष्ट व फायदे इथे दिलेले आहेत, तर ती कोणती? तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी आर्थिक उन्नती करणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून तात्काळ वित्त पुरवठा करणे. या समाजातील बहुतांश नागरिक छोटा व्यवसाय करत असतात, ज्यामध्ये मांसाळ विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा दुकान इत्यादीचा समावेश आहे. अशा लघु उद्योगाला चालना देऊन खर्च उपलब्ध करून दिल्यास या समाजातील नागरिकांचा व्यवसाय चांगला चालून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळवता यावे, यासाठी ही महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे. आणि अशाच प्रकारचे या योजनेचा उद्देश इथे असणार आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील अपंग, निराधार व विधवा महिलांना तात्काळ व प्राधान्याने लाभ देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, लघु व्यवसायासाठी व्याज खर्च योजना इत्यादी विविध योजना या योजनेअंतर्गत या महामंडळाअंतर्गत राबविल्या जातात. यापैकी तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या जवळचं जे काही वसंतराव नाईक महामंडळ असेल तिथे जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता मित्रांनो, यामध्ये व्हीजेएनटी कर्ज योजनेअंतर्गत नागरिकांना व्यवसाय कोणकोणता करता येईल, तर इथे पाहू शकता यामध्ये असे विविध 32 प्रकारचे व्यवसाय इथे दिलेले आहे. मत्स्य व्यवसाय, पॉवर डीलर, सायबर कॅफे, झेरॉक्स स्टेशनरी, ब्युटी पार्लर, पापड उद्योग, वडापाव विक्री, DTP वर्क, ड्राय क्लिनिंग, गॅरेज, फ्रीज दुरुस्ती, मटन शॉप, आईस्क्रीम, मासळ विक्री, किराणा दुकान अशा प्रकारची 32 विविध व्यवसाय इथे दिलेले आहे. यापैकी कोणताही एक व्यवसाय तुम्ही या योजनेअंतर्गत सुरू करू शकता. आता यानंतर कर्ज स्वरूप व परतफेड तुम्हाला इथे कशा प्रकारे भेटणार आहे. आता मित्रांनो, तुम्हाला इथे प्रकल्प या प्रकल्पांतर्गत म्हणजे तुमचा जो काही व्यवसायाचा प्रकल्प असेल त्या प्रकल्पांतर्गत मंडळाचा सहभाग हा 100% असणार आहे. म्हणजे जी काही संपूर्ण अमाऊंट असणार आहे ते
वसंतराव नाईक या मंडळामार्फत तुम्हाला इथे दिली जाणार आहे. प्रकल्पासाठी एकूण रक्कम पाहू शकता, 1,00,000 रुपये तुम्हाला इथे असणार आहे. व्याजदर हा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा व्याज इथे आकारला जाणार नाही. जर तुम्ही इथे नियमित याचे परतफेड हप्ते भरले तर तुम्हाला कोणताही व्याज लागणार नाही. परंतु जर तुम्ही एखाद्या हप्त्यामध्ये काही अडचण निर्माण केली किंवा मागोपुढे हप्ता झाला तर तुम्हाला तिथे व्याज लागू शकते. व्याज पण जास्त नसणार आहे, ते 4% का 5% व्याजदर तुम्हाला इथे लागू शकतो. ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची. परंतु जर तुम्ही एकही खाडा न टाकता संपूर्ण पैसे परत केले तर तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचं व्याज इथे 1,00,000 रुपयाला लागणार नाही. कर्जाची परतफेड नियमित वेळेवर न करणाऱ्या लाभार्थ्यांना दंडमय व्याजदर इथे आकारला जाईल. जसे की मी तुम्हाला सांगितलं, अशा प्रकारे दंडमय व्याजदर तुम्हाला इथे आकारला जाईल. आता यानंतरचं पॉईंट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला जर वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात. तर ती कोणती? यामध्ये तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, जातीचा दाखला, प्रकल्प अहवाल म्हणजेच तुम्ही जो पण व्यवसाय करणार आहात त्याची प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला इथे लागणार आहे. प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय काय असतं ते तर तुम्हाला माहीतच असेल. जसे की तुम्हाला तुमचा व्यवसाय कोणता करायचा आहे, त्यासाठी आवश्यक भांडवल किती लागेल, मशिनरी कोणत्या लागतील, भांडवल किती लागेल, अशा प्रकारची संपूर्ण माहिती त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये दिलेली असते. यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, शिधापत्रिका, मागणी केल्यास इतर आवश्यक कागदपत्रे, अशा प्रकारची संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत. ही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे लाभ या योजनेचा तुम्ही इथे मिळू शकता. आता यानंतर व्हीजीएनडी लोन स्कीम ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. तर मित्रांनो, तुम्हाला जर आता या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज कशा प्रकारे करू शकता. तर सर्वात अगोदर वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमची नवीन नोंदणी करायची आहे, म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे. नोंदणी केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला संबंधित योजनेची सविस्तर संपूर्ण काळजीपूर्वक माहिती भरायची आहे. अर्ज भरताना सर्व आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत. तुम्हाला वैयक्तिक स्वतःला अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळचे जे काही आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा CSC सेंटर किंवा नेट कॅफे तिथे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज इथे भरू शकता. जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर त्याबद्दलचा GRची लिंक तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या योजनेबद्दलची संपूर्ण अटी शर्ती अधिकृत योजनेची माहिती संपूर्ण माहिती पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण योजना असणार आहे. आणि या योजनेसाठी जो काही तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला या दिलेल्या ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला ते यायचं आहे. इथे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता VGNT.in अशा प्रकारे वेबसाईट असणार आहे. इथे आल्यानंतर नोंदणी यावर तुम्हाला क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना. आता तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आणि यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करायची. वैयक्तिक माहिती, पत्त्याचा तपशील, उत्पन्न, दस्तावेज म्हणजे जे काही आवश्यक डॉक्युमेंट असतील ते, घोषणापत्र आणि घोषणापत्र दिल्यानंतर डिक्लेरेशन दिल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म इथून तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत या योजनेचा लाभ इथे तुम्ही मिळू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर या ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना जर कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. चला, तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला, आपल्या टेलिग्राम चॅनलला, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका. चला, तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.